विद्यार्थी आंदोलनासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोस्ट केलेली आहे। देशातील तरुणांचं कल्याण आणि त्यांचं भविष्य हे आमचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात। सर्व पेपरफुटी प्रकरणांच्या सुनावणीला गती देण्यासाठी जलद गती न्यायालयानं स्थापन केली जातील, जेणेकरून गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होईल। आवश्यक कारवाई सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना जारी करण्यात आल्या असल्याचंही या ठिकाणी पंतप्रधानांनी ही पोस्ट केलेली आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे, त्या संदर्भातील ही पोस्ट पंतप्रधानांनी केली आहे, काय अपडेट आहे? कृपा, खरं बघायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांची 2 दिवस आधी भेट घेतली होती आणि त्यांच्या भेटीमध्ये देखील याच आंदोलनाबद्दल चर्चा झाली होती। अशामध्येच दिपके यांनी देखील काल म्हटलं होतं की मोदी याबद्दल काहीच बोलत नाही, साधा एक ट्विट देखील करू शकत नाहीत का? वांगचूक यांची तब्येत ठीक नाही आहे, ते आंदोलन करतायत, ते त्यांच्याबद्दल साधा एक ट्विट नाही करू शकत का? अशा पद्धतीने काल दुपारी दिपके यांनी बोलले होते। आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट समोर आलेलं आहे आणि त्यांच्या ट्विटमध्ये ते असं म्हणत आहेत की देशातील युवकांचं हित आणि भविष्य ही सर्वोच्च प्राथमिकता आहे। पेपरफुटीच्या सर्व प्रकरणांमध्ये दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी आणि प्रकरणांचा जलद निपटारा व्हावा यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहे। या संदर्भात संबंधित विभागांना आवश्यक कारवाई सुनिश्चित करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। विद्यार्थ्यांचे हित सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारकडून घेतल्या जात असल्याच्या निर्णयांना मालकीतील एक महत्त्वाचं पाऊल आहे। युवकांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तिला अजिबात माफ केलं जाणार नाही। मी तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीताई, खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली आहे आंदोलनाची असं म्हणावं लागेल, पोस्ट केली आहे त्यांनी आणि या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जलद गती न्यायालय स्थापन करून गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा होईल। नाही, ह्याचं स्वागतच करते मी, पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आता गुन्हेगारांना शिक्षा होईल, जे जे त्याच्या मागे होते त्यांना शिक्षा होईल, पण मग ही शिक्षा धर्मेंद्र प्रधानांना नको का? कारण आपण म्हणतोय की अकाउंटेबिलिटी ही आलीच पाहिजे। एखादा मंत्री जर त्याचं काम करत नसेल तर त्याला त्या पदावरून बाजूला काढा, म्हणजे हा इतर मंत्र्यांसाठी एक धडा होईल। हा धडा देणं गरजेचं आहे। ते अजून आपल्या प्रधानमंत्र्यांना का कळत नाहीये? आणि काय असं सोनं चिकटलंय त्या धर्मेंद्र प्रधानला की त्याला त्याच्या पदावरनं बाजूला करायचंच नाहीये का? आपल्या देशाचा इगो जास्त मोठा आहे। मी त्यांनी म्हटलेल्या सगळ्या गोष्टीचं स्वागत करते। त्यांनी अगदी म्हटलं की आपली मुलांची आपण काळजी घेतलीच पाहिजे, त्यांच्यासाठी सगळं केलंच पाहिजे, स्वागत। पण धर्मेंद्र प्रधानला अकाउंटेबिलिटी स्थापित करण्यासाठी त्याला बाजूला करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त गरजेचं आहे। तर पहिलं त्यांना बाजूला करा पदातनं, म्हणजे हा धडा हा सगळ्यांना मिळेल आणि यापुढे अकाउंटेबिलिटी चालू होईल। तर आताच्या घटनेला मी ते म्हटले त्याचं स्वागत करते, पण आधी धर्मेंद्र प्रधानांना बाजूला करा। निश्चितच अंजलीताई, पंतप्रधानांनी त्यांच्या या पोस्टमध्ये एक उल्लेख केलाय की तरुणांच्या भविष्याशी खेळेल त्याला सोडलं जाणार नाही। मग जे दिल्लीत झालं त्याचं काय? एक्झॅक्टली। आणि खेळ कोण करतंय? 6 वर्ष जो व्यक्ती एकाच पदावर आहे आणि त्या 6 वर्षात इतक्या असंख्य वेळा, एकदा दोनदा नाही, ही आता नीटची कारवाई झाली, त्या मोटेगावकर म्हणा, त्या मॅडम म्हणा, यांच्यावर आता झाली। बाकीच्या 64 वेळा काय झालं? काहीच नाही। मग त्याच्यात त्यांनी दिरंगाई केलीच आहे ना, मग त्यांना आधी शिक्षा द्या आणि मग बाकीचं सगळं बोला तुम्ही। ते प्रत्येक काल मी रात्री JP नड्डांची पण पत्रकार परिषद बघितली, आता यांचं एक ट्विट येत आहे, ते सगळं बोलतायत, पण धर्मेंद्र प्रधानांना काढण्याबद्दल कोणीच काही बोलत नाहीये। तर मला पहिलं आणि त्या मुलांना पहिलं तेच हवंय की धर्मेंद्र प्रधानांना बाजूला काढा, त्यांचा राजीनामा नाही, आता तर त्यांना सॅक करा। सॅक करणं गरजेचं आहे, ते केल्यानंतर पुढची गोष्टी। जी, निश्चितच अंजलीताई, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। आणि आता आपल्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जोडले गेलेले आहेत। हर्षवर्धनजी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 24व्या दिवशी या आंदोलनाची दखल घेतली म्हणायचं, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? कुंभकर्ण जो झाला ही पहिली प्रतिक्रिया आहे आणि नरेंद्र मोदी जसं बोलतात तसं अजिबात करत नाही, त्या उलट ते करतात। दरवर्षी
2 करोड लोकांना रोजगार देऊ असं सांगितलं, उलट रोजगार कमी झाले. प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 15 लाख टाकू हे कुठेही झालं नाही. न खाऊंगा न खाणे दूंगा तर सर्व पातळीवर सर्वदूर भ्रष्टाचार चालू आहे. नोटबंदी झाल्यानंतर मला 50 दिवस द्या, मी सर्व करेल, नाहीतर मला फाशी द्या असं म्हणत असताना नोटबंदीच्या निर्णयामुळे आपला देशाचा जीडीपी हा कुठेतरी पडला. पहलगामच्या आरोपींना पकडलं गेलं नाही. पुलगाममध्ये 300 किलो आरडीएक्स कोणी आणलं, कसं आणलं, कुठून आणलं याचाही तपास अद्यापर्यंत लागलेला नाही. आणि या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी एकीकडे म्हणतात की विद्यार्थ्यांचं भविष्य आणि विद्यार्थ्यांचं कल्याण हे सर्वात प्राथमिक आहे. याचा अर्थ ते त्याच्या अगदी उलट करतील ही त्यांची 12 वर्षातली असणारी ओळख आहे. तर दुसऱ्या बाजूला कारवाई करू, अजिबात कारवाई होणार नाही. राम मंदिरातले चंपत राय असतील आणि धर्मेंद्र प्रधान असतील यांचा थेटपणे यामध्ये सहभाग असतानाही त्यांना नरेंद्र मोदी का वाचवत आहेत यामध्ये सगळं गोडबंगाल कुठेतरी लपलेलं आहे. एका धर्मेंद्र प्रधानला वाचवण्याकरता ते या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत. याचं कारण काय तर 1 नेशन 1 इलेक्शन यातून त्यांनी एक गोंडस घोषणा दिली. मात्र ही गोंडस घोषणा नाही, ही केंद्रीकरणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी टाकलेलं पाऊल होतं. भारतीय जनता पक्षाची जी मानसिकता आहे, जी संघातून तयार झाली, तर सगळ्या गोष्टींवर कंट्रोल हवा आहे आणि त्या कंट्रोलच्या निमित्ताने स्वतःच्याच हितसंबंधांना, विचारांच्या लोकांना, कुटुंबातल्या लोकांना, जाती धर्माच्या लोकांना त्यामध्ये घुसवा ही त्याची एकंदरीत असणारी मानसिकता आहे. आणि 1 नेशन 1 इलेक्शन मध्ये इलेक्शन कमिशनवर कंट्रोल ठेवून काय चाललंय ते आपण बघतोय. पुढे चालून 1 नेशन 1 एक्झामिनेशन ठेवून त्या एक्झामिनेशनवर कंट्रोल ठेवायचा आणि त्यामधले लूफहोल्स बरोबर असे ठेवायचे की स्वतःच्या कुटुंबातले, पक्षातले, समाजाचेच लोक त्यामध्ये गेले पाहिजे. या अनुषंगानं त्या ठिकाणी 1 नेशन 1 एक्झामिनेशन आहे. ही एक्झामिनेशन डिसेंट्रलाइज न ठेवता ही सेंट्रलाइज ठेवणे आणि धर्मेंद्र प्रधानांनी याच्यामध्ये आपल्या सगळ्या हितसंबंधींना घुसवणे हे त्यांच्या राजीनामा घेण्याचं कारण आहे. याच्या पुढे जाऊन अजून आपल्याला सांगितलं पाहिजे की या सर्वांच्या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं 1 नेशन 1 पार्टी ठेवायची आणि 1 नेशन 1 चॅनल ठेवण्याच्या अनुषंगानं देखील भारतीय जनता पार्टी जात आहे. जनसामान्यांचा आवाज हा दाबण्याचा प्रयत्न हा केंद्रीकृत राजकारणाकडून चालू आहे. त्यांना विद्यार्थ्यांची काही देणे घेणे नाही. अगदीच हर्षवर्धनजी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. आणि आता आपल्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमा ताई, मोदींनी असं ट्विट केलं, खरं तर पोस्ट केलेली आहे की तरुणांच्या भवितव्याशी जो खेळेल त्याला सोडलं जाणार नाही. काय तुमची पहिली प्रतिक्रिया यावर? पंतप्रधानांना 32 दिवसानंतर का होईना यावर व्यक्त व्हावंसं वाटलं हेही नसे तोडके. मात्र इथल्या तरुणांच्या भवितव्याची चर्चा किंवा ती चिंता खरंच या देशाच्या पंतप्रधानांना आहे का? जर ती चिंता त्यांना असती तर ते 32 दिवस हे आंदोलन चिघळेपर्यंत हजारो विद्यार्थी यामध्ये जखमी झाले आहेत. लाखो विद्यार्थ्यांवर कारवाया होत आहेत. देशभर आंदोलनाचं लोण पसरलेलं आहे आणि या 32 दिवसात सरकारने चर्चा करण्याच्या ऐवजी आंदोलन अधिकाधिक भडकेल कसे यासाठी जणू प्रयत्न केलेले आहेत. त्या सरकारला आत्ता व्यक्त व्हावंसं वाटतंय. हे फार फार म्हणजे आश्चर्यकारक आहे. महत्वाचं, दरवेळी अशी काही घटना घडली तर फक्त आणि फक्त कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते, पण कर्मचारी किंवा अधिकारी हे फक्त आणि फक्त अंमलबजावणीचा भाग आहेत. मूळ निर्णय घेण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे ते मात्र तसेच सेफ साईड सुटतात. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात निर्णय घेणारी प्रक्रिया, अथॉरिटी म्हणून धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा होणं गरजेचं आहे. अगदी सुषमाताई, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.